उधारीचा बरं धंदा झालं करत पाहिजे. नाही बाई, मी उधारीचा धंदा करत नाही बघ. आज उधार आणि उद्या रोख असं आपल्याला चालत नाही बघ. आज रोख आणि उद्या उधार चालतंय बघ. यंदा मात्र तुझं चांगलं होणार आहे बघ. माझ्यावरती लक्ष्मीची कृपा आहे, देवाचा आशीर्वाद आहे. आनंदानं सगळ्याला सांगतो ना, आनंद करीत असतो बघ मी. तुझं आता नवीन लग्न झालेलं आहे बघ. लवकरात लवकर तुझं फुलं आणि फळं होणार आहे बघ घरामध्ये. आनंद होणार आहे बघ घरामध्ये. बापाचं आणि लेकीचं एकदम आनंदानं झालेलं आहे बघ. बाप तुझा लय हुशार आहे बघ. पण पती बी तसाच भेटला, नोकरी म्हणून वनवन हिंडतो, पण आशीर्वाद बाबाची मिळणार आहे बघ त्याला. थोडा मात्र खर्च मात्र येणार आहे बघ. नाशिकला जाईन म्हणतो, कुंभमेळ्याला जाईन म्हणतो, म्हणून जरा खर्च आहे बाई, बाकी काही नाही. बरं बाबा, आता आहे ना, राग नका मानू, फक्त एवढं धान्य घ्या. पुढच्या वेळेला मी त्या तिकडच्या घरामध्ये येणार आहे त्या ताईकडं, त्यावेळेस तुमच्याकडे येईल बघ. आणि धन्याला सांग महाराज आले होते म्हणून. होतं सगळं, अजिबात काय काय करायचं नाही बघ. हा असं घर भरणार आहे बघ धान्यानी. आणि औंधा मात्र शेतीमध्ये पीक चांगलं येणार आहे बघ. हो बाबा. बरं तेवढं आपलं पुढच्या मंगळवारी येणार आहे बघ. मी बाईकडे येणार आहे त्या ताईकडं, त्यावेळेस तुमच्याकडे नक्की येईल बघ. हो बाबा चालेल. हा, आनंद होणार आहे बघ. आणि पुढच्या वेळेला येताना जरा धान्य जरा एक पाली लागलं बघ. असे काटकसर करू नको, देवानं दिलं चांगलं होत असतंय बघ. बरं बाबा. आशीर्वाद आहे बघ तुला. तर भविष्य सांगणार, मागचं सांगणार, पुढचं सांगणार, सगळं हातातलं काढून घेणार. मला वाटतंय यांच्याशी बोलावं आणि सगळं सांगावं. कुठून तरी घ्या म्हणते 1000 रुपये, एवढं सगळं चांगलं होणार आहे, मग काय हरकत आहे कुठून 1000 घ्यायला. भविष्य सांगणार, भूतकाळाचं सांगणार, भविष्य काळाचं सांगणार, हात बघून सांगणार, तोंड बघून सांगणार. अरे भाऊ, भविष्य पाहणार, भविष्य पाहणार. भविष्य पाहायचं का बाळा तुला? माझं भविष्य. हा, आणि तुम्ही सांगणार. पैसाला येतो बाळा, पण टिकत मात्र नाही तुझ्याकडं. लक्ष्मीले भाग्याची बाळा तुझीवाली. खरंय बाबा तुमचं. तुझ्या चेहऱ्यावरून सांगतो बाळा, पैसा खूप येतो तुझ्याकडं. मित्र मात्र भरपूर आहेत, गोड बोलून पैसा उसने घेते ना, आम्ही ऐन वेळेस देत नाही बाळा पैसे तुझे. लई लोकांनी तुझे पैसे बुडले, पण तुझा काय स्वभाव बदलत नाही बाळा. चांगलं खरंय सांगा का आता तुम्ही. खरंय का खोटं? खोटं असलं तर खोटं सांग, खरं असलं तर सांग. अहो खरंच या जगात तेच चाललंय. मित्र असतातच लोकांना, आणि पैसे मागतच कोण ना कोणी देत, आणि बुडवणारी संख्या तेवढीच आहे. गोड बोलून फसवता मित्रा तुला. तुझा लय भाग्याचा आहे तू, पण मित्रापासून जरा सावध राहा बाळा. हे काय तुम्ही गोडच बोलता, आणि तुम्ही फसवणारच आहे मला. पैसे मागणार आणि जाणार. अरे भविष्य सांगणार आहे बाळा तुझं मी.